हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 2 पदाधिकारी हे विविध मागण्या घेत आमरण उपोषण करतायत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेत या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू ठेवलंय। आता यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना जे आहे ते या ठिकाणी शेतकरी संघटनेचे 2 पदाधिकारी विविध मागण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण केलेले आहेत। त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत आपल्या आणि काय सांगणार? मी गिरीधर वेंकटराव शिंदे बरबडीकर। आमच्या मागण्या आता उसाला 2700 रुपये पहिली उचल मिळावी आणि गेल्या वर्षीचे FRP अधिक 200 रुपये, त्याच्यामध्ये खर्च जास्त दाखवलेला 777 रुपये आणि 2 लाख गाळप कमी झालेला आहे पूर्ण कारखान्याचं। ही जिम्मेदारी स्वीकारून दांडेगावकर साहेबांना राजीनामा द्यावा आणि टोकाई कारखान्याला 1,30,00,000 रुपये 10-11 वर्षापूर्वी दिलेले आहेत, ते आतापासून वापस आलेले नाहीत। त्यामुळे ते पैसे चेअरमनने भरून राजीनामा द्यावा। आपण काय सांगाल, काय मागण्या? मी शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष संघटनेचा स्वाभिमानीचा 2700 रुपये पहिली उचल द्यावा उसाला आणि गेल्या वर्षीचे 200 रुपये राहिलेले द्यावा आणि ते टोकाई कारखान्याला 1,30,00,000 रुपये दिले ते भरण्यात यावा आणि या देशपांडे साहेबाच्या चुकीमुळे शेतकरी अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आम्हाला शेतकऱ्याला भोगावं लागायले। गरीब लोकांना आत्महत्या करायची बारीक व्हायचे, लग्न आहेत कोणाचे काही आहेत, या हुंडी द्यायला पैसे नाहीत लोकांना। आता आपण पाहू शकता की या ठिकाणी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे 2 पदाधिकारी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे अडचणीत आलेले आहेत। अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आता यांच्या मागण्या कधी मंजूर होणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।